श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, नाट्यछंद या कार्यक्रमात मी संजय कुलकर्णी तुमचं स्वागत करतो आहे. मित्रांनो, आमच्या रंगभूमीवर नाट्यसंमेलन हे प्रत्येक रंगकर्मीचं आकर्षण असतं. 100वे नाट्यसंमेलन पिंपरी चिंचवड इथे पार पडल्यानंतर त्या नाट्यसंमेलनाचा समारोप रत्नागिरीला होईल असं पिंपरी चिंचवडला जाहीर करण्यात आलं होतं. परंतु तो समारंभ आजतागायत झाला नव्हता. रंगकर्मी गेली 2 वर्ष त्या समारंभाची वाट पाहत होते. समारंभ म्हणजे एक उरूस असं म्हटलं जातं आणि रत्नागिरीत ते होत असल्यामुळे रत्नागिरीचे सर्वेसर्वा आमचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशिवाय ते होणार नव्हतं. उद्योग मंत्री उदय सामंत हे महाराष्ट्र विधानसभेच्या, लोकसभेच्या, महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत इतके व्यस्त होते की त्यांना अजिबात वेळ मिळत नव्हता. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून त्यांना सारखी विचारणा होती की रत्नागिरीचं संमेलन होणार तरी कधी. आणि मला आता असं कळलं आहे की रत्नागिरी इथे नाट्यसंमेलनाचा समारोप हा एप्रिलमध्ये होतो आहे आणि तो होतो आहे 24 एप्रिल ते 27 एप्रिल या कालावधीत. चला जाऊया रत्नागिरीला. पण थांबा, तत्पूर्वी 101वे नाट्यसंमेलनाचं सुद्धा एक वृत्त आलेलं आहे. ते असं आहे की ते संमेलन बोरिवली शाखा 24 मे ते 27 मे या कालावधीत करत आहे. आणि त्या संमेलनाचे अध्यक्ष आहेत आमचे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी. म्हणजे महाराष्ट्रातील रंगकर्मींना एप्रिल आणि मे या 2 महिन्यात 2 नाट्यसंमेलनाचा आस्वाद घेता येणार आहे. आता या आस्वाद घेताना अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम, वैचारिक कार्यक्रम तर होतीलच, पण त्यापेक्षा उदय सामंत यांच्या रत्नागिरीच्या नाट्यसंमेलन समारोपाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण पिंपरी चिंचवड हे नाट्यसंमेलन झालं, आमच्या अण्णासाहेब भोईरांनी केलं, ते जितकं गाजलं त्याच्या अनेक पटीनं ते गाजेल अशी रंगकर्मींना इच्छा आहे, वाटतंय. कारण ते संमेलन करतायत आमचे उदय सामंत. तेव्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.